मध्ये अडचण आली, मी आपल्या जिल्हाधिकारी होत्या, महिला अधिकारी त्यांना फोन करायचो, त्यांना म्हणलं हे सगळे प्रश्न सोडवा. आणि आता नांदेड पासून वर्धेला रेल्वे येणार आहे, म्हणजे नांदेड नागपूर रेल्वे होणार. तर पुढे आपण नागपूर ते यवतमाळही मेट्रो चालू करू, ब्रॉडगेज वर्धेवरून. आणि त्यामुळे जशी हे रेल्वे लाईन उपलब्धता होईल तसं रेल्वे मंत्र्यांनी मला सांगितलं की आपण हे सुरू करू. मला विश्वास आहे की नक्कीच त्यामुळे नागपूर ते वर्धा हे अंतर 35 मिनिटात मेट्रोने जाता येईल. कारण 120 किलोमीटरची स्पीड ॲव्हरेज आहे. प्रत्येक सेकंदवर 1 मिनिट 1.5 मिनिट थांबेल आणि पुढे जाईल. आणि नागपूर मेट्रोने मान्य केलं की आम्ही सगळे स्टेशन चांगले करू. त्याचा एमओयू झाला, करार पण झालेला आहे. त्यामुळे मी दिलेल्या शब्दापैकी हा एक राहिलेला आहे. दुसरा, आज मला माहिती आहे हा जो रस्ता आहे सिंधी ती सेलदो हा भयंकर खराब आहे. आणि या रस्त्याला 4 लेन कॉन्क्रीट करण्याची मी घोषणा करतो आणि 8 दिवसात याचं काम सुरू होईल. 106 कोटी रुपयाचं काम मंजूर झालेलं आहे. NHAI तर्फे हे काम ताबडतोब सुरू होईल. आणि आता या रस्त्याच्या बाजूने सेलडोला आणि सिंधीला आता अर्बन डेव्हलपमेंट कशी करायची याची रामदासजींनी आणि समीर आणि पंकजजींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर बसून योजना तयार करावी आणि एक चांगली स्मार्ट सिटी ज्यात पाणी उपलब्ध आहे हेही केलं पाहिजे. आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या माधव कोटस्थानेनी महाराष्ट्रातने देशात नाव कमवलं.